बरबटीची भाजी किंवा उसळ बनवण्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि मोहरी टाकली। 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकले आहे। 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग टाकला। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर घरचे रेग्युलर मसाले टाकले, तिखट, मीठ, हळद, धने पावडर आणि कसुरी मेथी। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एक मीडियम आकाराचा टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकलेला आहे। टोमॅटो शिजेपर्यंत याला छान परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये शिजवलेली बरबटी टाकून घेतलेली आहे। बरबटीमध्ये हळद टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या। सोबतच अर्धा चमचा गरम मसाला टाकला। व्यवस्थित याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 कप यामध्ये पाणी टाकून घेतलं। पाणी टाकल्यानंतर याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेतलं। बरबटीची उसळ किंवा भाजी तयार झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली। तर ही भाजी तुम्ही डब्यावरती सुद्धा देऊ शकता किंवा अशीच पोळी बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते। एकदा नक्की बनवून बघा।